नवी मुंबई महानगरपालिकेची सेकंड आन्सर की आलेली आहे. त्याच्यानंतर नॉर्मलायझेशनमध्ये काय बदल होईल ते बघू. सगळ्यात पहिलं बघा, हे लेटर आलेलं आहे 9 तारखेचं. सरळ सेवा भरती 2025 सूचनापत्र आलेलं आहे महानगरपालिका नवी मुंबई यांचं. ठीक आहे, नवी मुंबई महानगरपालिका. याच्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका भरती सरळ सेवेतील 2025 सेकंड आन्सर की बाबत. ठीक आहे, त्यांनी जो शेड्यूल दिलेला होता त्या शेड्यूलप्रमाणे तर आले नाही, थोडं लेट झालेलं आहे. आन्सर की आता आलेली आहे सेकंडवाली. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 2025 अंतर्गत 29 संवर्गातील 668 पदासाठी 16 ते 17 आणि दिनांक 18 व 19 या कालावधीत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने सरळ सेवा भरती अंतर्गत 9/9/2000 पासून सेकंड आन्सर की उपलब्ध करून देण्यात आहे. ठीक आहे, शॉर्टमध्ये एवढंच आहे की सेकंड आन्सर की आलेली आहे. आता आन्सर की डाउनलोड कशी करायची आधी मी सांगतो तुम्हाला. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देईन. त्या लिंकमध्ये क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट हे लॉग इनवाल्या पेजला येताल. तर इथे तुमचं फॉर्म भरताना जे तुम्ही ID आणि पासवर्ड तुम्हाला लावता तो ID पासवर्ड इथे टाका. जर समजा कोणाचं लॉग इन होत नसेल, तो पासवर्ड तुमच्या लक्षात वगैरे नसेल ID पासवर्ड, तर इथं फॉरगॉट युजर ID पासवर्ड किंवा चेंज पासवर्ड करून तुम्ही ते परत लॉग इन करू शकता रिसेट करून. ठीक आहे, कधी लॉग इन केल्यानंतर कधी कधी काय करतं ते पासवर्ड चेंज करा म्हणतं. तर एकदा ओल्डवाला पासवर्ड तुमचा जो आहे तो ओल्डवाला पासवर्ड टाका आणि त्याच्यानंतर एखादा न्यू पासवर्ड ठेवा आणि तुमचं लॉग इन होऊन जाईल. इथं ID पासवर्ड टाका, जो काही कॅप्चा असेल तो टाका. त्याच्यानंतर सेम आपलं हे तुमचं कॅन्डिडेट डिटेल पेज ओपन होईल, ज्याच्यावर तुमचे सर्व डिटेल्स वगैरे असतील. तर इथे बघा, हे अप्लाय फॉर द पोस्ट जो आहे याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा वाला पेज ओपन होईल. याच्यामध्ये इथं हा जो आयवाला जो सिम्बॉल दिसतो आहे त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट हे तुमचं ॲप्लिकंट डिटेल्सवालं पेज ओपन होईल. त्याच्यामध्ये इथे कॅन्डिडेट रिस्पॉन्स, तर हा वाला जो आहे ऑप्शन त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल. इथे बघा, हे क्लिक हिअर इथं जे ब्लूमध्ये दिसतं आहे हिअर, याच्यावर क्लिक केलं तर तुमची आन्सर की डाउनलोड होऊन जाईल. ठीक आहे, आता याच्यामध्ये खूप जण विचारत होते की सर आता आपले मार्क्स नॉर्मलायझेशन चेंज नाही झाले, तेवढेच मार्क आहेत, काय फरक नाही पडलं. हे बघा, हे सेकंड आन्सर की आहे फक्त. ठीक आहे, ही सेकंड आन्सर की आहे, हे नॉर्मलायझेशन नाही आहे. जसं तुमची फर्स्ट आन्सर की आली होती तसं हे सेकंड आन्सर की आली आहे. सेकंड आन्सर कीमध्ये काय चेंजेस असतात की फर्स्ट आन्सर कीमध्ये तुम्ही जे काही ऑब्जेक्शन टाकले होते, समजा एखाद्या क्वेश्चनचं मी सांगितलं होतं की कसं ऑब्जेक्शन टाकायचं, त्या क्वेश्चनचं तुम्ही जे काही ऑब्जेक्शन टाकलं होतं त्याच्यावर त्यांनी चेक करून की हे ऑप्शन बरोबर आहे की रॉंग आहे ते चेक करून जर असेल तुमचा आन्सर, ते त्यांची काही मिस्टेक असेल तर ते काय करतात, त्यांनी आन्सर चेंज करतात. तर त्याच्यामुळं काही तुमचं एखादा आन्सर चेंज झालं आहे का, एखादं करेक्शन झालेलं आहे का, बस तेवढंच बघायचं असतं. मेजॉरिटी तर ह्याच्यामध्ये काही चेंजेस नसतील आहे. ठीक आहे, काही एरर्स असतील तर तेवढंच एखादा आन्सर त्यांनी चेंज केलेलं. पण स्टाफ नर्सच्या बाबतीत तर काही चेंजेस मला वाटत नाही की नव्हते काही एरर्स, त्याच्यामुळं काही याच्यामध्ये चेंजेस नसणारच आहेत. तर जे विचारत होते की सर नॉर्मलायझेशनमध्ये काही फरक पडला नाही, काही मार्क्समध्ये चेंजेस झाले नाहीत, तर हे नॉर्मलायझेशन आणखीन झालेलंच नाही. ठीक आहे, हे सेकंड आन्सर की आहे फक्त. ह्या सेकंड आन्सर कीच्या नंतर आता जे आपली फायनल स्कोअर कार्ड किंवा मेरिट लिस्ट जी येईल, आपली फायनल जी मेरिट लिस्ट येईल, त्या मेरिट लिस्टमध्ये जे मार्क येतील तुमचे ते असतील नॉर्मलायझेशन होऊन आलेले मार्क. हे वाले जे आता तुमचे मार्क आहेत, तुम्ही आता जे आन्सर कीनं मार्क चेक करतायत हे तुमचे आन्सर कीप्रमाणे मार्क आले. ठीक आहे, समजा जे तुमचे बरोबर आलं रॉंग आलं, तुम्ही जे काही चेक केलं ह्याच्याप्रमाणे तुमचे समजा 120 मार्क आले, हे तुमचे आन्सर कीप्रमाणे आलेले मार्क झाले. आता ज्यावेळेस फायनल मेरिट लिस्ट बनेल त्यावेळेस हे 120 मार्क्स राहतील असं नाही, हे चेंज होऊ शकतात. नॉर्मलायझेशननंतर काही वाढू शकतात, कमी होऊ शकतात, जे काही चेंजेस असतील तर हे नंतर होणार आहे. ठीक आहे, आता हे आज सेकंड आन्सर की आलेले आहे, तर नॉर्मलायझेशनमध्ये हे तुमचे जे काही मार्क्स असतील ते चेंज होतील आणि नंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल. ठीक आहे, तर फायनल जी मेरिट लिस्ट लागेल ते त्याच्यामध्ये तुमचे नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स असतील. ओके, तर ज्यांचा डाऊट होता की सर नॉर्मलायझेशनमध्ये चेंज झाले नाही मार्क, हे नॉर्मलायझेशन अजून झालेलं नाही, हे फक्त आन्सर की आहे तुमची. ओके, चला, याच्या व्यतिरिक्त काही डाऊट्स असतील तर तुम्हाला मी नंतर फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर ग्रुपवर टाकेन. काही डाऊट्स असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ग्रुपची, तिथं जॉईन करून तुम्हाला बाकी काय जे काही अपडेट असेल ते मिळेल तिथे. नंतर मेरिट लिस्ट आल्यासपर्यंत ते टाकेन. ओके.